दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिशा ग्रुप सामाजिक संस्था व संस्थेचे अध्यक्ष भास्कर बैरी-शेट्टी यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव ठाण्यातील विशेष मुलांची बालदहीहंडी आयोजित करण्यात आली होती। समाज मंदिर हॉल शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे यंदाचे 15वे वर्ष होते। यावेळी आचल, सेंट जॉन, रोशनी डे केअर, स्नेहालय इत्यादी संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन विशेष दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सितारे जमीन पे या सिनेमात काम करणाऱ्या बालकलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी विशेष मुलांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली। यावेळी भास्कर बैरी-शेट्टी यांनी दोन्ही आमदारांना निवेदन दिलं। याविषयी आमचे यापूर्वीचं काम सुरू असल्याबद्दल आमदार केळकर यांनी सांगितलं। सदर कार्यक्रमात संस्कृती, उत्साह, आनंदाचा संगम यावेळी बघायला मिळाला। आयोजक दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरी-शेट्टी, माजी नगरसेविका रागिनी बैरी-शेट्टी, दिशा ग्रुप कार्याध्यक्ष सागर बैरी-शेट्टी यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली। नमस्कार, माझं नाव कसं वाटतंय तुला? छान मला छान वाटतंय, मस्त वाटतंय ते आणि मी पहिल्यांदाच आली आहे। मग गोपली कॉलनी, ठाणे पूर्व इथनं आली आहे। आचल सेंट्रल आमचा शाळेचा क्लub आचल सेंट्रल तिच्या क्लबमुळे आलो होतो। गेली 15 वर्ष मला वाटतं दिशा ग्रुपतर्फे त्या विशिष्ट मुलांची एक सामाजिक बांधिलकी जपणारी बाल दहीहंडी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आचल, सेंट जॉन, नंतर रोशनी डे केअर, स्नेहालय अशा 4-5 शाळेतल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या टीचर्सनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आपली उपस्थिती दाखवली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी म्हणजे आमदारांनी पण आपली हजेरी लावली। निरंजन डावखरे साहेब, संजयजी केळकर साहेब हे देखील त्या मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। आणि आजच्या या कार्यक्रमात एक विशेष आकर्षण म्हणजे आम्ही सितारे जमीन पे या मूवीमध्ये ज्या 2 मुलांनी आपलं काम केलं होतं, ज्या मूवीमध्ये त्या 2 मुलांचा सत्कारही आम्ही या ठिकाणी आज या आमदारांच्या हस्ते केलेला आहे। आणि आमदारांना आमची एक विनंती आम्ही या ठिकाणी केलेली आहे की ही मुलं जर मोठी झाली की त्यांना वर्कशॉपमध्ये जाण्यास मिळत नाही, अशी ही मुलं यांच्यासाठी एखादं ठाण्यामध्ये वसतिगृह व्हावं अशा प्रकारचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही निरंजनजी डावखरे साहेब आणि संजयजी केळकर साहेब यांना एक निवेदनही दिलेलं आहे। कारण एक ठराविक वयानंतर मुलाने आईवडिलांचं काळजी घ्यायची की आईवडिलांनी मुलांची घ्यायची अशी एक परिस्थिती यांच्या घरात तयार होते। अशा परिस्थितीत जर त्यांना एक सुंदर असा वसतिगृह असेल तर ते त्यामध्ये राहून त्या ठिकाणी आपलं आयुष्य अतिशय आनंदाने जगू शकतात। त्या उद्देशाने आज आम्ही ते निवेदनही दिले आहे। आणि आमदार संजयजी केळकर साहेब यांनी आम्हाला त्या गोष्टीची माहितीही दिली आहे की ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पुढील 2 ते 3 वर्षात अशा प्रकारचं एक सुंदर वसतिगृह या मुलांसाठी ठाण्यामध्ये तयार होणार आहे।